आई किचनमध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे काकरी आणि दही। काकरी आणि दही म्हणजे या उन्हाळ्याच्या टायमात आहे ना खायचा, कारण शरीराला आहे ना थंडावा असतो, म्हणून तुम्हाला मी आजची रेसिपी दाखवते काकरी आणि दही। त्याच्यापासून काय बनतं ते तुम्ही बघा, पूर्णपणे रेसिपी पहा आणि मध्ये किप्स करू नका। किप्स केले तर तुम्हाला टिप्स समजणार नाही। इथे मी आहे ना एक काकरी घेतलेली आहे, एक गाजर घेतलेलं आहे, छान असं सोलून घेतलेलं आहे आणि इथे ही किसणी घेतली, छोटी किसणी किसायची, ह्याने आहे ना छान असं किसून येतं। इथे पहा, आणि काकरीमध्ये पूर्णपणे पाणी असतो, तसा पाणी आपल्या शरीरात गेला पाहिजे, मग शरीर थंडा होतो। या गरमीच्या दिवसात जास्त काकरी पाणी वगैरे जास्त पियाचं असतं, म्हणून ही रेसिपी खूप अशी छान आहे। तुम्ही नेहमीच आहे ना काकरी खायची जेवणाबरोबर। गरमीच्या दिवसात हे काकरी शरीर आपलं आहे ना थंड राहते। इथे पहा, पूर्णपणे अशी काकरी घेतलेली आहे इथे किसून। आता इथे गाजर किसायचा, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घ्या आणि तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घ्या। इथे पहा, किसणीने छान असा गाजर किसून घेतलेला आहे, इथे काकरी घेतलेली आहे, किसलेली काकरी असं पूर्णपणे आहे ना याच्यामध्ये घ्यायचं। आता तुम्हाला जे टाकायचं आहे, भाज्या तुमच्याकडे काय अजून असतील त्या तुम्ही टाकू शकता। इथे आहे ना एक हिरवी मिरची घेतलेली आहे, कट केलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे कट केलेला, इथे कोथिंबीर घ्यायची कट केलेली, इथे रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे घट्ट असा दही घ्यायचा। दही छान असा मिक्स करून घ्यायचा। इथे पाणी टाकायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं। काकरी आणि गाजर, मिरची, कांदा हे सगळं मिक्स केलेलं आहे, छान असं एकजीव केलेलं आहे। इथे पहा पूर्णपणे, आणि 10 मिनिटं रीस करायला पण ठेवलेलं। इथे आपे पत्ता ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आहे ना आपण तेल टाकायचा, तेल कमी कमीच टाकायचा आणि गॅस छान असा स्लोवर ठेवायचा। पहिल्यांदा गरम करून घ्यायचं, त्यातमध्ये तेल टाकायचं, तेल टाकताना ना कमी टाकायचं, छान असं चोळून घ्यायचं। काय आहे साईडनी आहे ना लवकरही होतं, पण मध्ये आहे ना पण लवकर जळतं तिथे। इथे बॅटर कमीच टाकायचं, पूर्णपणे असं याच्यामध्ये टाकून 1 चमचा टाकली ना भरपूर होतं। इथे पहा, आणि खूप लवकर होता, ह्याच्यामध्ये 5-6 मिनिटातच होतं। इथे पूर्णपणे आहे ना 10 मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचं। इथे पहा, मी आहे ना हे मधलं 3 आहेत ना त्यांना म्हणजे पलटी केलेले आहेत, कारण मधलं आहे ना लवकरच जळतात। इथे पहा, छान असं आहे ना पलटी करून घ्यायची। इथे पहा, इथे पूर्णपणे मी यांना पलटी केलेले आहेत। आता इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं। इथे काकडीचा आणि दहीचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे। गरमीच्या दिवसात थंडावा शरीराला भेटावा ह्याच्यासाठी ही रेसिपी आहे, तर पूर्णपणे पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खात राहा। धन्यवाद।